मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरता, इंस्टाग्रामवर तुमचे मित्र असणार आहेत भरपूर किंवा कॉलेज फ्रेंड असणार आहेत, याच्यामध्ये मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, याच्यापैकी जर तुम्हाला कोणी ब्लॉक जर केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं कंटेंट पाहता येणार आहे. पोस्ट असेल, रील असेल, स्टोरी असेल, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहता येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे. इंस्टाग्राम DP असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल, काय कंटेंट असणार आहे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला नाव आणि आडनाव टाकायचं आहे. जी व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आणि आडनाव टाकायचं आहे. समजा याच्यामध्ये फक्त मी नाव टाकणार आहे, आडनाव टाकणार नाही, फक्त प्रवीण टाकलेले. टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवर. क्लिक केल्यानंतर प्रवीण नावाचे जेवढे काही व्यक्ती असणार आहे इंस्टाग्रामवर, ज्यांचे अकाउंट आहेत ते सर्व तुम्हाला दाखवले जातील. याच्यापैकी जो व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीला तुम्हाला क्लिक करायचे. जे अकाउंट असणार आहे त्या व्यक्तीला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. समजा मी या ठिकाणी एक क्लिक करतो. आता याच्यामध्ये पाहू शकता अकाउंट ओपन झालेले आहे. याच्यामध्ये पोस्ट आलेत, पोस्ट किती आहेत, फॉलोअर्स किती आणि फॉलोईंग किती. आता याच्यामध्ये पाहू शकता संपूर्ण जे काही पोस्ट आहे या संपूर्ण आलेल्या आहेत. किती पोस्ट केले, कोणते कोणते फोटो आहेत. तुम्हाला जर एखादा फोटो पाहिजे असेल याच्यातनं समजा घ्यायचं आहे तुम्हाला डाउनलोड करून, या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे, क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे स्टोरीसुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. या ठिकाणी स्टोरीचं बटन दिलेलं आहे. कोणती स्टोरी असणार आहे या ठिकाणी बटन आहे. किंवा इंस्टाग्राम DP डाउनलोड करायचं असेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. DPसुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. फक्त तुम्ही जे काही कंटेंट डाउनलोड करताय त्याचा चुकीचा वापर करायचा नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. अशाच प्रकारचे टिप्स आणि ट्रिक जर तुम्हाला मिळवायचे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.